नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती या अनुषंगाने पवित्र पोर्टलवरती विविध आस्थापनांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध झाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने ह्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन आंदोलनात्मक आणि पाठपुरावा निवेदनात्मक अशा पद्धतीने लढत आली आहे आणि आतासुद्धा कंटिन्यूली राज्यभर 3रा ते 4था पाठपुरावा प्रत्येक आस्थापनेवरती आपण करतोय. आणि त्याचाच भाग म्हणून काल आपल्या टीम युवा विद्यार्थी असोसिएशनची जळगाव जिल्हा टीम आणि युवा विद्यार्थी असोसिएशनची परभणी जिल्हा टीम ह्यांनी पाठपुरावा केला. परंतु पाठपुराव्यांती सर्वप्रथम आपण जळगावची माहिती घेऊया. पण जळगावमध्ये सद्यस्थितीत प्राथमिक विभागाचे काम अगदी संथ गतीने, त्यांची मान्यता कंप्लीट आहे, बिंदू नामावलीचं काम अगदी संथ गतीने कासवगतीने चालू आहे. याला कुठंतरी वरिष्ठ पातळीवरून शीघ्रगतीने कार्यवाहीसाठी आदेशित करण्यात यावं, ह्यासाठी आपण पाठपुरावा राज्यस्तरावर करतोय. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही अभियोग्यताधारकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय, आपणही जी टीम लढत आहे, जी टीम पाठपुरावा करत आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना बळ द्या. कारण आपण हा कालावधी पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदवण्याचा कालावधी निघून गेल्यानंतर आपल्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. 31 मेपर्यंत 130 पदे उपलब्ध होत आहेत, ती सेवानिवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून. म्हणजे तिथं 130 सेवानिवृत्त शिक्षक होणार आहेत, तर त्या माध्यमातून 130 पदे उपलब्ध होतील. दुसरी बाब म्हणजे 90 पदे ही पदोन्नतीवर आहेत. विविध पदोन्नत्या मिळून 90 तेही प्रतीक्षेत आहेत, परंतु ही सर्व कामे अद्याप अपूर्ण आहेत. दुसरी बाब म्हणजे प्रशासकीय यंत्रणेत मागच्या वेळी तिथे शालारचा घोटाळा आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे, माहिती आहे. सगळीकडे त्याच्या सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना समजलाच असेल. त्यामुळं कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणावर त्यातही व्यस्त आहेत. तर त्या गोष्टीमुळे आपल्याला तिथं स्वतः पाठपुरावा निरंतर करावा लागेल. इतर धुळे जिल्ह्यातील खान्देशमधील सर्व बांधवांना विनंती करतो, शक्य असल्यास युवा विद्यार्थी असोसिएशन, राज्य कोर टीम आणि मी स्वतः तिथं येईन. परंतु तुम्ही सर्वांनी स्थानिक लेवलला तिथं रिक्त पदे उपलब्ध आहेत, परंतु आपल्या उदासीनतेमुळे, आपल्या कमालीच्या नैराश्यामुळे हातची पदे उपलब्ध असतानासुद्धा पवित्र पोर्टलवर जाहिरातीद्वारे येणार नाहीत आणि परिणामी आपल्याला त्याचा नाहक त्रास भोगावा लागेल. म्हणजेच आपल्याला पदे असूनसुद्धा, गुणवत्ता असूनसुद्धा, चांगले मार्क मिळूनसुद्धा नोकरी विना राहावे लागेल. हे सांगतो आहे मी. आत्तापर्यंत तुम्हाला आंदोलनाचे आव्हान असेल, निवेदनात्मक पाठपुरावा आव्हान असेल, खूप वेळा केलं आहे, परंतु आपल्याला आपल्यामधली उदासीनता जात नाही. हे शिक्षक भरतीचं खरं दुर्दैव आहे. तर असो, जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्यातील सर्व बांधवांना विनंती करतो की आपण ॲक्टिव्ह व्हा. दुसरी बाब, जिथं गरज लागली तिथं युवा विद्यार्थी असोसिएशन कालही सोबत होती, आजही आहे आणि उद्या असणार आहे. परंतु सर्वप्रथम तुम्ही स्थानिक लेवलला थोडंसं पाठपुराव्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि दुसरी बाब, जो आज पाठपुरावा झाला आहे तिथं जवळपास परभणीमध्ये झडपीची अजून समायोजन प्रक्रियाच अद्यापही अपूर्ण आहे आणि त्यांच्याकडं सद्यस्थितीत 73 पदे, म्हणजे जवळपास 150च्या जवळपास पदे तिथे अतिरिक्त आहेत. आणि अशा स्थितीत संथ गतीने काम चालू आहे, तिथेही पाठपुरावा झाला आहे. अशा ठिकाणी आपण अहिल्यानगर येथे पदे उपलब्ध असूनसुद्धा ते हे दिरंगाई करतायत कार्यवाहीस. त्यामुळं ती पदे येण्यास खूप मोठ्या प्रमाणावर अडचण ठरणार आहे. अशा स्थितीत जो जाहिरातीचा टॅब उपलब्ध असणार आहे, त्या टॅबचा कालावधी 1 महिने, फार तर आपण मागणी केल्यानंतर ज्यावेळी मागच्याप्रमाणे आपण पूर्वीच्या भरतीमध्ये आंदोलन करून टॅबचा कालावधी वाढवला होता, तसा जर वाढवून आपण आंदोलनाच्या माध्यमातून वाढवूही, पाठपुरावा करू करणारही आहोत. परंतु फार तर 15 दिवसांचा वाढेल आणि त्यानंतर टॅब बंद होईल. परंतु ह्या जर प्रक्रिया पूर्ण नाही झाल्या तर हे जाहिराती येणार नाहीत. म्हणजे पदे उपलब्ध असून मी वारंवार सांगतोय, अशी अनेक जिल्ह्यात स्थिती आहे. आणि तिथल्या स्थानिकांनी जर ॲक्टिव्ह झालं तर तुम्हाला युवा विद्यार्थी असोसिएशन संपूर्ण राज्यातून विभागवार टीम आम्ही उपलब्ध करून तिथं स्वतः प्रत्यक्ष आंदोलनासाठी स्वतः पुढं राहून लिडिंगच्या स्वरूपात फक्त तुम्हाला साथ द्यायची. परंतु स्थानिक लेवलला पाठपुरावा हा तुम्ही तुमच्या जिल्ह्यात करू शकता. तुम्हाला स्टेट लेवलची टीम प्रत्येक वेळी पाठपुराव्याला उपलब्ध असणार नाही आणि ते अशक्य आहे. परभणीची ही परिस्थिती आहे. त्यामुळं
ह्या प्रक्रियेला शीघ्रगतीने कार्यवाही व्हावी, युद्ध पातळीवर यांचं कार्य यंत्रणा कार्यान्वित व्हावी, ह्यासाठी आपल्याला वरिष्ठ पातळीवर दबाव आणणे आवश्यक आहे, त्या आस्थापनेसमोर आंदोलन करणे आवश्यक आहे. तर अशा स्थितीत आपण सर्वांनी थोडंसं ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. इतरही जिल्ह्याची परिस्थिती मी तुमच्यासमोर प्रत्येक जिल्ह्यांची घेऊन येणार आहे. तोपर्यंत मला या संबंधित विभागातील, संबंधित जिल्हा, संबंधित आजूबाजूच्या परिसरातील जिल्ह्यातील अभिज्ञताधारकांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप कॉन्टॅक्टच्या माध्यमातून संपर्क करा. पदे उपलब्ध असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे, दिरंगाईमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पाठपुराव्यांती लक्षात आले तर या व्हिडिओच्या माध्यमातून पदे उपलब्ध आहेत, परंतु आपण जर लढलो तरच पदे उपलब्ध होऊ शकतात. ही माहिती आपल्यासाठी देणं गरजेची होती, कारण वेळ कमी आहे. आपल्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आत्ता जाहिरातीचा टॅप उपलब्ध झालेला असताना महत्त्वपूर्ण आहे. तर मला वाटतं नक्कीच आपण यातून सक्रिय व्हाल हा आशावाद बाळगतो आणि या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.